रेती बंदर येथील 105 लोकांची घरं तुटून देखील अद्यापही त्यांना घरं मिळाली नाहीत व BOCP योजनेत प्रचंड मोठा घोटाळा झालेला आहे आणि जे खरोखर लाभार्थी आहेत, जे लोक खरोखर लाभार्थी आहेत त्यांना अद्यापही घरं मिळाली नाहीत. त्या अद्यापही रोडवरती सतत कल्याण डोंबिवली महानगरपालिका ऑफिसला सतत खेटे घालतायत, फिरतायत, कागदपत्र देत आहेत, परंतु अद्यापही त्यांना घरं मिळाली नाहीत. ते अद्यापही घरं मिळण्यापासून वंचित आहेत. अशांचं नेतृत्व रिपब्लिकन सेनेने आज केलेलं आहे आणि त्याला रिपब्लिकन पक्ष आठवले साहेब यांचा पाठिंबा आहे. आम्ही सर्व आंबेडकरी समाज आणि आंबेडकर चळवळीतील लोक, पक्ष, संस्था या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत आणि ज्या अधिकाऱ्यांनी या BOCP योजनेमध्ये घोटाळा केलेला आहे, आजही जे खरोखर लाभार्थी आहेत ते वंचित आहेत, अशा अधिकाऱ्यांची चौकशी होऊन महापालिकेने चौकशी करून त्याला निलंबित करावं. त्याचबरोबर ज्यांची घरं तुटलेली आहेत पुन्हा एकदा त्यांचा सर्वे करून त्यांना घरं द्यावीत ही आम्ही मागणी करतो. आंदोलनाचा प्रमुख कारण असं आहे की 2005 पासून संबंधित जे बाधित घरं होते ते बाधित घरं कुटुंब अलिप्त राहून लिस्टला भलत्यांचीच नावं पुनर्वसन यादीमध्ये जाहीर झालेली आहेत आणि ह्या घोटाळ्याला जबाबदार प्रशासकीय अधिकारी, निमशासकीय अधिकारी, त्याचप्रमाणे पालिका आयुक्त आणि महत्त्व करून प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी हे मुख्यत्वे करून जबाबदार आहेत. कारण की फक्त गरिबांकडून मतं घ्यायचे आणि त्या जागेचं पुनर्वसन यादीमध्ये भलत्यांचंच नाव टाकून त्यांचं भलत्यांनाच पुनर्वसन करून द्यायचं, साठलोटं करून, मी जाणून म्हणून हा शब्द वापरतो, भरपूरशा अशा प्रमाणामध्ये हा घोटाळा झालेला आहे आणि याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर दोषी कारवाई व्हावी. संबंधित जे लोकप्रतिनिधी असतील, दलाल असतील त्यांचेही नावं उघडकीस करण्यात यावेत आणि ज्या कुटुंबांना, बाधित कुटुंबांना अलिप्त ठेवलेले आहे, जो गेल्या काही वर्षांपासून इथे संघर्ष करत आहेत, जवळजवळ 3 ते 4 मोर्चे रिपब्लिकन सेनेकडून झालेले आहेत. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा देऊन सुद्धा या जगरगट्ट गेंड्यासारख्या पालिका सरकारने आम्हाला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ आणलेली आहे. आम्ही प्रशासनाला विनंतीवजा आहे की तुम्ही आमच्या शासनाकडे, आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं. आपण बघू शकता की 26 जानेवारीला रिपब्लिकन सेनेतर्फे जाहीर इशारा देण्यात आला होता की आमरण उपोषण करण्यात येईल, परंतु आम्हाला बोलून त्यांनी उपोषण करू नका, आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतो असं लेखी पत्रक दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा अजूनही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. जे काही यामध्ये अघटित घडेल त्याला संपूर्ण सर्वस्वी जबाबदार असेल.